ऑगस्टमध्ये मला तुम्हाला पावसात आणखीन एक खंड प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्या पद्धतीने सांगितलं कोणत्या भागात कमी पाऊस पडेल, पण त्या भागातल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीची काळजी घ्यायची आहे, ती विभागणीय माहिती कशा पद्धतीची असेल? आता कोकणामध्ये जेव्हा पावसात खंड मोठा पडेल त्यावेळेला भाताचं जे रोप तयार केलेलं असेल त्याचं वय साधारणपणे लागवडीच्या वेळेला 28 दिवसाचं ते 30 दिवसाचं असावं लागतं. आता त्यापेक्षा खंडाचा कालावधी कदाचित वाढला आणि रोपाचं वय वाढलं तर काही वेळेला जास्त वयाचं रोप लागवडीसाठी उपयुक्त ठरत नाही, कारण रोप जर आत्ता टाकलेलं असेल किंवा यापूर्वी टाकलेलं असेल तर त्याचं वय जास्त होतं. मग अशा वेळेला आपल्याला पाऊस जर फार उशिरा सुरू झाला तर रोहू पद्धतीनं बियाणं रुजवून भाताचं बियाणं रुजवून रात्री भिजत घालून त्याला मोड आणून दुसऱ्या दिवशी बियाणं फोकणं पाऊस सुरू झाल्यानंतर, अशा पद्धतीनं देखील आपल्याला अशा वेळेला तंत्रज्ञान वापरावं लागतं. नाही तर मग 2 टप्प्यामध्ये आपल्याला रोपाची लागवड तयार करावी लागेल. आत्ता सध्याला जो काय रोप आपण वाटिका तयार केलेली आहे त्यानंतर अजून एक 3 आठवड्यांनी एक दुसरी रोपवाटिका तयार करणं आणि त्यापैकी दोन्हीपैकी कुठलं जे रोप 28-30 दिवसाचं असेल त्याचा उपयोग आपण पाऊस चांगला सुरू झाल्यानंतर भात खाचरात पाणी साचल्यानंतर लागवडीसाठी करायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरी सरासरी किंवा सरासरीचा थोडा वरती पाऊस असला तर पश्चिम महाराष्ट्रातले एक प्रमुख जिल्हे मी सांगतो की सांगलीचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, त्यानंतर पुण्याचा पूर्व भाग, नगर जिल्हा पूर्ण, काही सोलापूर जिल्ह्यातले काही तालुके, त्यानंतर नाशिकचा पूर्व भाग, धुळ्याचा काही भाग, या भागामध्ये पाऊस कमी होणार आहे. यातले काही तालुके या जिल्ह्यांमधले पूर्वेकडचे हे दुष्काळी पट्ट्यामधले आहेत आणि तिथं आपल्याला निश्चितपणे कमी कालावधीच्या जाती घेणं, पाणी जमिनीत मुरवणं, त्यासाठी ज्या क्रिया कराव्या लागतील त्या क्रियामध्ये प्रामुख्यानं पेरणी करताना रुंद वरंबा आणि सरी पद्धतीनं जर सोयाबीनची लागवड या भागात केली गेली तर सरीमध्ये पाणी पावसाचं साचेल आणि त्या ओलाव्याचा उपयोग सोयाबीनच्या वाढीसाठी होईल. या व्यतिरिक्त आपण जे काही इतर पिकं पेरतो त्या पिकांच्या पेरणीनंतर लगेच एक 8-15 दिवसात एक 5 किंवा 6 ओळीनंतर एक सरी जर आपण काढली तर त्या सरीतलं पाणी जे काही पावसाचं पाणी सरीमध्ये साचेल ते पिकाच्या वाढीसाठी उपयोगी पडेल. अशा प्रकारे आपल्याला साधारणपणे नियोजन करावं लागेल. या व्यतिरिक्त उताराला आडवी पेरणी करणं, कमी कालावधीच्या जाती वापरणं, त्यानंतर नक्कीच सर यंदा मान्सूनवर अल निनोचं संकट आहे काय, आणि अल निनोचं संकट असेल तर मान्सूनवर त्याचा कशा पद्धतीचा प्रभाव असेल? नाही, त्यापूर्वी मी अजून एक छोटं उत्तर देतो. ते म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कपाशीचा आणि या कमी पावसाच्या कालावधीमुळं कपाशीचं सरासरी उत्पादन कमी येत आहे. अशा वेळेला कपाशीच्या ऐवजी आपल्याला तूर किंवा मका या पिकांचा देखील विचार करता येईल या भागामध्ये, सोयाबीनचा विचार करता येईल या भागामध्ये. त्यामुळे कुठल्या पिकाचा पेरा वाढवायचा आणि कोणत्या पिकाचा कमी करायचा जेव्हा पावसाच्या अंदाजावर आधारित आपण शेती करण्याचा विचार करतो तेव्हा अशा प्रकारे विदर्भ मराठवाड्यात निश्चितपणे या हंगामात विचार करावा शेतकऱ्यांनी असं मला वाटतं. आता आपण एल निनोच्या प्रभावाबद्दल मला विचारलं. एल निनोचा प्रभाव हा संपूर्ण हंगामामध्ये राहणार आहे असं साधारणपणे अनेक शास्त्रज्ञांची मतं आहेत आणि हा प्रभाव साधारणपणे मार्च, एप्रिल, मेपासून जे अमेरिकेच्या विषुववृत्ताच्या म्हणजे पश्चिम किनाऱ्याच्या बाजूला आणि विषुववृत्ताच्या जवळ उष्ण पाण्याचे प्रवाह जे तयार होतात त्या समुद्रामध्ये, प्रशांत महासागरामध्ये, त्या उष्ण पाण्याच्या प्रवाहामुळं वरच्या हवेचा जो भाग आहे तो तापला जातो, तिथला हवेचा दाब कमी होतो आणि हवेचा दाब जेव्हा कमी होतो तेव्हा इकडचे हिंदी महासागरावरचे वारे बाष्प घेऊन त्या दिशेला वळतात, त्या दिशेने जातात आणि भारतावरती येणारे कोरडे वारे फक्त आपल्याकडे येतात. त्यामुळं पावसात खंड पडतो. एल निनोचा हा मोठा प्रभाव आहे आणि एल निनोचा प्रभाव हा फक्त महाराष्ट्रावरच नाही आहे, भारतावर आहे आणि दक्षिण आशियामध्ये आहे. हे अनेक शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आत्ता मार्च, एप्रिल, मेपासून विशद केलं आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की कदाचित गेल्या वर्षी 2014चं हे उष्ण वर्ष होतं, त्याच्या तितकंच किंवा त्यात किंबहुना थोडंसं काकणभर जास्त हे वर्ष तशाच प्रकारचं असेल. त्यामुळे यावर्षी देखील आपण साकल्यानं व्यवस्थित शांतपणे विचार करायला हवे. कमी पाण्यामध्ये, कमी पावसामध्ये पीक पद्धती आणि त्यांचे व्यवस्थापन हा भाग आपण या हंगामामध्ये जर अवलंबला तर मला असं वाटतं की कमी पाण्यावरती व्यवस्थित व्यवस्थापन होऊ शकतं. त्यात शासनाचं जलयुक्त शिवार अभियान हा देखील एक चांगला उपक्रम आहे.
त्याच्यात काही पाणी साचणार आहे, जमिनीत काही पाणी मुरणार आहे, विहिरीनं पाणी वाढणार आहे, त्या भागामध्ये बोरनं पाणी वाढणार आहे, त्याचाही उपयोग आपल्याला शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीनं करावा लागणार आहे. अशा पद्धती आपण जर अवलंबल्या तर मला असं वाटतं की आपण अशा परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामना करू शकू. आपत्कालीन परिस्थितीमध्ये करावायच्या ज्या पीक पद्धती आहेत त्यात बाजरी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा प्रामुख्यानं विचार करावा. ज्या भागात बाजरीचं फक्त सलग पीक घेतलं जातं तिथं 2 ओळी बाजरीच्या 1 ओळ तुरीची अशा प्रकारे बरोबर आहे सर. नुकताच केंद्र सरकारनं मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला आहे, याविषयी नेमकं काय सांगाल? मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नुकतंच केंद्रीय मंत्री महोदयांनी 88% सरासरीच्या पाऊस होईल. भारताची सरासरी आहे 890 मिलीमीटर म्हणजे 89 सेंटीमीटर. आता या सरासरीच्या आधी अंदाज व्यक्त केला होता तो 93% होता. आता जो सुधारित आज अंदाज व्यक्त केलेला आहे तो साधारणपणे 88% आहे आणि ह्या 88%च्या अंदाजानुसार संपूर्ण भारतामध्ये जे 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 काही आपल्याला दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य आहे ते जाणवेल ह्या सीझनमध्ये असा हा अंदाज आहे. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर हा दुष्काळी पट्टा हरियाणाचा काही भाग, पंजाबचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातचा भाग, याजवळ महाराष्ट्राचा भाग, कर्नाटकचा काही भाग आणि तामिळनाडूचा काही भाग हा सर्व मधला पट्टा जो आहे भारताचा तो कव्हर होतो आणि त्याच्यामध्ये पाऊस कमी होतो. जेव्हा पाऊस कमी असतो त्यावेळेला कमी पाण्यावरती पाणी साठवणं, पाणी जमिनीत मुरवणं आणि त्याचा उपयोग शेतीच्या पिकांसाठी करणं, जनावरांसाठी पिण्यासाठी करणं, माणसांसाठी पिण्यासाठी त्याचा हे वाढवणं, हे आपल्याला पाणी साठवणं, मुरवणं आणि त्याच्यावरती या प्रक्रियावर भर द्यावा लागेल. याबरोबरच पीक पद्धतीत बदल करणं, त्याबरोबरच पीक व्यवस्थापनात बदल करणं आणि काही बाबतीत जे काही मल्चिंग किंवा ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळे उपचार पद्धती करायला पाहिजे ते देखील उपचार आपल्याला करायला लागतील. या उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला जे काही आता सध्याला जे काही पावसाचं जर येणं लांबलं तर मात्र आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल. ती पिण्याच्या पाण्याच्या, जनावरांचं पिण्याचं पाणी आणि इतर भागातलं पिण्याचं पाणी, त्याचबरोबर जनावरांचा चारा, हिरवा चारा याचं देखील आपल्याला व्यवस्थापन काही नाही काहीतरी करावं लागणार आहे या हंगामामध्ये. याचं नियोजन डोळ्यापुढं ठेवलं पाहिजे. आता 13 मे रोजी पुण्यामध्ये कृषी विभागाने कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चर, कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. क्रीडाचे हैदराबादचे जे डायरेक्टर्स होते तेही त्या बैठकीला उपस्थित होते केंद्राच्या वतीनं आणि संपूर्ण त्या बैठकीमध्ये सर्व जिल्हा कृषी अधिकारी, जॉईंट डायरेक्टर्स यांना सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे आणि ही परिस्थिती ओढवली तर आपण कशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी कमीत कमी 65 मिलीमीटर साधारणपणे पावसाचा ओलावा, पाण्याचा ओलावा जमिनीत झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत. ह्या सर्व सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्याच सूचना शेतकरी वर्गाने देखील साकल्याने आपल्या याच्यामध्ये आणाव्यात. कारण आधी कमी पाण्यावरती धुळवाप पेरणी किंवा इतर पेरण्या केल्यास बियाणं वाया जाऊ शकतं. कारण पावसात जर एकदम उघडीप झाली, पावसात खंड पडला तर बियाणं रुजणार नाही, वाढणार नाही आणि पुन्हा बियाणं नंतर आणखीन पाऊस चांगला सुरू झाल्यानंतर आपल्याकडे मिळणार नाही. त्यासाठी 65 मिलीमीटर जमिनीत ओलावा झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत. पेरण्या केल्यानंतर सारे वगैरे पाडता आले तर आपण जरूर पाडावेत. पाऊसाचं पाणी साऱ्यांमध्ये मुरेल आणि त्या पिकाला त्याचं उपलब्ध पाणी मिळेल. कोळपण्यांवरती भर देणं हाही त्यातला एक उपचार पद्धती आहे. 2 किंवा 3 कोळपण्या करून जमिनीची ओल टिकवून ठेवणं आणि तणाचा नाश करणं, ह्या सगळ्या उपचार पद्धतींचा उपयोग केला तर मला असं वाटतं की कमी पाण्यावर देखील शेती व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे त्यातनं मार्ग काढू शकू.